everyone, this is Urmi from Urmi's Komorebi Reading Room. Welcome to my reading room, and today, as I've told you, I'm going to share with you all a review of a book named K Connections by Pranav Sakhdev. And yes, I remember that I had told you the review of this book will be in Marathi, and yes, it is going to be Marathi only. So here we begin with the book review. पुस्तकाचा अभिप्राय आपण बघूया काय आहे. सो हे पुस्तक आहे के कनेक्शन्स, लिहिलेलं लेखक आहेत प्रणव सखदेव. सो हे पुस्तक जे आहे ते आपल्याला 90च्या दशकामध्ये घेऊन जातं. अगदी बरोबर, कारण की ह्या कथेचा जो नायक आहे कुमार, तो 90च्या दशकातला मुलगा आहे आणि तो आहे इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेला मुलगा. 8वीतला म्हणजे असं वय जिथे आपण ना धड मोठे असतो ना धड लहान असतो. मधल्या एजमध्ये आपण असे लटकलेलो असतो आणि ह्या एजमध्ये खूप सारे भावनिक गोंधळ झालेले असतात मुलांच्या मनामध्ये, की त्यांना वाटत असतं की अरे आपण तर मोठे झालेलो आहोत, पण घरचे सांगत असतात हाय तू एवढा मोठा किंवा एवढी मोठी नाही झालेली आहेस की तुला सगळं कळतं, तू अजून लहान आहेस. हे रे काय करावं काय नाही कळतच नाही. आणि अगदीच सेम तसंच कुमारच्या बाबतीत घडलेलं आहे, कारण की तो त्याच वयातला आहे, 8th स्टँडर्डमधला, 8वीतला. आणि त्याने त्याच्या आयुष्यातील त्या वयातील कुमार वयातील त्याला आलेले सगळे अनुभव, जे चांगले वाईट दोन्ही आहेत, ते ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याने सांगितलेले आहेत ते अनुभव, आणि तोही त्याच भावनिक गोंधळामध्ये पडलेला आहे की जिथे त्याला असं वाटतं की अरे मी तर आता मोठा झालेला आहे. अगदी त्याला शिंग फुटलेली आहेत, मी तर मोठा झालेलो आहे आणि मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, मी हा निर्णय घेऊ शकतो, मी तो निर्णय घेऊ शकतो. पण त्याचे घरचे सांगतात की कुमार तू अजून फार छोटा आहेस, तू ह्या भानगडीत पडू नको, तू त्या भानगडीत पडू नको, तू असं करू नाही शकत, तू तसं करू नाही शकत. आणि कुमार झालेला आहे फ्रस्ट्रेटेड, गोंधळलेला की मी नक्की काय करू. सो सगळे प्रसंग अगदी छानपणे, अगदी सोप्या भाषेमध्ये लेखक प्रणव सखदेव यांनी लिहिलेले आहेत. आणि जसं मी सांगितलं की हे पुस्तक आपल्याला 90च्या दशकात घेऊन जातं, आणि मी 90च्या दशकातली असल्यामुळे हे पुस्तक अगदी माझ्या जवळचं आहे, कारण ह्याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टी, प्रसंगांशी मी रिलेट करू शकले. आणि मला खात्री आहे की सगळेच 90च्या दशकातली मुलं मुली ह्या प्रसंगांशी अगदी तंतोतंत हुबेहूब रिलेट करू शकतील. सो माझी विनंती आहे की सगळ्या 90च्या दशकातल्या मुलांनी मुलींनी, जे की आता मोठे आहेत, त्यांनी हे पुस्तक जर वाचलं नसेल अजून तर अवश्य विकत घ्या आणि वाचा, तुम्हाला खूप आवडेल. यू विल फील द प्युअर नॉस्टॅल्जिक वाईब्स. ओके, सो त्याच्यासाठी हे पुस्तक जरूर घ्या. आणि ह्याच्यामधले ज्या गोष्टी आहेत त्या मी सुद्धा रिलेट कशा केल्या, जशा की पूर्वीच्या काळी TV सगळ्यांकडे नसायचा, असलाच तर एखाद्याकडे असायचा, आणि त्यावेळी सगळे एकत्र येऊन TVवरचे कार्यक्रम बघायचे, जसे की क्रिकेट मॅच असो, काही न्यूज असो. आणि हो, त्यावेळी आजच्यासारखे हे स्टार प्लस, झी, सोनी असे जास्त चॅनल्स नव्हते, म्हणजे हळूहळू येणार होते. तेव्हा फक्त होतं दूरदर्शन, तो सुवर्णकाळ होता. दूरदर्शन, DD नॅशनल, DD सह्याद्रीचा. ओके, तुम्ही आता ह्याच्याबद्दल जास्त बोलून तुम्हाला पकवणार नाही आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की हे बुक नक्की घ्या आणि कुमारबरोबर तुमच्या 90च्या दशकामध्ये, भूतकाळात परत रममाण व्हा आणि आनंद मिळवा हे पुस्तक वाचून.
बाय बाय. पुन्हा नक्की भेटूया with the next book. See you soon. Signing off. He's signing off from your Urmi's reading Komorebi reading room. Sorry, this is my first video, so please bear with me with the mistakes that I made in this video and bear with me. Thank you so much. Tata. A final tata.